मित्रांनो, पुण्यामध्ये घडलेली वैष्णवी हगवणे आत्महत्या केस ही काही फक्त हुंडाबळीची केस नाही, ही सामाजिक प्रतिष्ठेच्या बळीची पण केस आहे. मी स्वतः वकील आहे आणि कोर्टामध्ये ज्या काही केसेस मी बघितलेल्या आहेत त्याच्या अनुभवावरून मी निश्चितपणे हे सांगू शकते की घटस्फोट हा एक खूप मोठा कलंक आहे. या भीतीपोटी अनेक मुली आज देखील सासरी नरक यातना भोगत असतात. वैष्णवी कसपटे ही 23 वर्षाची मुलगी प्रेमामध्ये पडते, प्रेमामध्ये वेडी होते. वडील आयसीयू मध्ये असताना देखील लग्न करण्याचा हट्ट धरून बसते. तिचे मामा तिला समजावतात आणि शेवटी तिच्या हट्टापुढे मान झोकून तिचे आई वडील देखील तिला आवडत असलेल्या मुलाबरोबर तिचे लग्न देखील लावून द्यायला तयार होतात. मग त्याच्यानंतर सासरच्या लोकांकडून एक एक मागणी यायला सुरुवात होते आणि ती मागणी पूर्ण देखील केली जाते. मग त्याच्यामध्ये 51 तोळे सोने असेल, फॉर्च्युनर गाडी असेल आणि विशेष म्हणजे वैष्णवीचे लग्न ज्या हगवणे कुटुंबामध्ये लागले होते ते हगवणे कुटुंब राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रबळ आहेत. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या राज्य कार्यकारिणीचा सदस्य आहे. वैष्णवीच्या लग्नामध्ये तिच्या आई वडिलांनी गिफ्ट केलेली फॉर्च्युनर गाडीची चावी अजितदादा हगवण्याच्या मुलांना देतानाचा फोटो सोशल मीडियावर झळकलेला आहे. वैष्णवीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तिला स्वतःची चूक कळली. तिचा सासरी प्रचंड छळ होत होता, तिला मानसिक त्रास दिला जात होता, तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता आणि जेव्हा तिने याबद्दल आपल्या आई वडिलांना सांगितले तेव्हा आई वडिलांनी पहिल्यांदा प्रकरण समजुतीने घेतले, कारण त्यांना आणि त्यांच्या मुलींना सुद्धा हा संसार टिकवायचा होता. आता हे हगवणे कुटुंब इतक्या नीच मानसिकतेचे आहे अशी माहिती समोर येत आहे की यांची थोरली सून मयुरी जगताप हगवणे हिच्याबरोबर देखील त्यांनी डोमेस्टिक व्हायलन्स केला होता आणि त्याच्या विरोधात तिने तक्रार देखील दाखल केली होती. ती हगवणे यांचे घर सोडून आपल्या आईकडे जाऊन राहिली आणि म्हणून ती वाचली, पण वैष्णवीचा मात्र बळी गेला. हुंडाबळीच्या केसेस जरी समाजामध्ये पूर्वापार चालत आलेल्या असतील तरी सुद्धा या केसच्या निमित्ताने काही नवीन कंगोरे आपल्याला अनुभवायला मिळतात. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या समाजामध्ये घटस्फोट हा एक खूप मोठा कलंक मानला जातो. घटस्फोट झालेल्या व्यक्तीकडे अतिशय वाईट नजरेने बघितले जाते. त्याच्यामुळे लग्न जरी समजा कितीही तुटलेल्या अवस्थेत असेल तरीही घटस्फोट घेण्याची मुलीची मानसिक तयारी नसते, मुलीच्या आई वडिलांची मानसिक तयारी नसते. शिवाय जर मुलीचे लग्न होऊन ती कुटुंबातून निघून गेली आणि त्याच्यानंतर बाकीच्या भावंडांची लग्न झाली तर ती स्पेस भरली जाते आणि दुर्दैवाने पुन्हा मुलीला घरात घेण्याची मानसिक तयारी त्या मुलींच्या कुटुंबियाची नसते. त्याच्यामुळे जर सासरी त्रास होत असेल तर तू सासरीच राहा, सहन कर असा सल्ला तिला दिला जातो. त्याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जितक्या काही डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस असतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा जी सासरची मंडळी असतात ती राजकीय दृष्ट्या अत्यंत पुढारलेली असतात. त्यांची राजकीय पक्षाबरोबर उठबस असते, राजकीय पक्षामध्ये त्यांना पदे मिळालेली असतात, श्रीमंत असतात, लँड माफिया असतात आणि त्यांच्या घरच्या कार्यक्रमांना राजकीय पुढाऱ्यांची सुद्धा हजेरी लागलेली असते. तुम्ही जर काही गेल्या दिवसामधले न्यूज बाईट बघितले तर तुमच्या लक्षात येईल स्वतः सुप्रिया सुळे असं म्हणत आहेत की त्यांना हगवण्यांच्या घरी कार्यक्रमाला जायला आवडत नव्हते कारण त्यांना माहित होतं की यांच्या घरी डोमेस्टिक व्हायलन्स चालतो. आता सुप्रियाताई सारख्या नेत्याला जर ही गोष्ट माहिती होती तर मग राष्ट्रवादीचे जे वरिष्ठ नेते होते त्यांनी कधी याबद्दल हगवणे यांना जाब विचारला होता का, त्यांची कान उघडणी केली होती का, याच्याबद्दल कुठलाही डेटा उपलब्ध नाही. खरं तर हगवण्यांसारख्या लोकांना लग्न हे एक इव्हेंट वाटतात, राजकीय इव्हेंट. मुलीच्या वडिलांकडून अमाप पैसा उकळायचा, थाटामाटाने लग्न लावून घ्यायचं, त्याच्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांना आमंत्रण देखील द्यायची. आता मला सांगा, महाराष्ट्रामध्ये हुंडा विरोधी कायदा आहे, कागदोपत्री होईना हुंडा घेणं हा गुन्हा मानला जातो. असं असताना देखील अजितदादांच्या हस्ते वैष्णवीच्या आई वडिलांकडून हुंडा म्हणून गिफ्ट मिळालेली फॉर्च्युनरची चावी राजेंद्र हगवण्याच्या मुलाला देतानाचा फोटो सोशल मीडियावर झळकलेला आहे. तेव्हा अप्रत्यक्षपणे राजकीय नेते हे हुंडा सारख्या प्रथेला प्रोत्साहन देतात असा अर्थ त्याच्यामधून निघत नाही का? आता याच्यामधली तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिष्ठा, इज्जत आणि आपली मुलगी आपल्या घरात आपल्या दारात पडली नाही पाहिजे या दृष्टिकोनातून सासरच्या मंडळीच्या सगळ्या मागण्या पुरवल्या जातात. एकदा का समोरच्या माणसाला आपली अगतिकता लक्षात आली की तिथे आपली बार्गेनिंग पॉवर संपलेली असते. समोरचा माणूस या परिस्थितीचा अगदी मरेपर्यंत फायदा उठवत राहतो आणि स्वभावाने गरीब असलेले माहेरचे लोक अगदी प्रतिष्ठेच्या खोट्या जंगलामध्ये जिवंतपणे जळत राहतात. सोशल मीडियामध्ये ही केस उचलून धरली गेली, त्याच्यामुळे उशिरा का होईना पोलिसांनी याच्यामध्ये कारवाई केली, महिला आयोगाने याच्यामध्ये लक्ष घातले, राष्ट्रवादी पक्षाने वैष्णवीच्या सासऱ्यावर राजेंद्र हगवणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आणि आता सगळे आरोपी पकडले देखील गेलेले आहेत, पोलीस कस्टडीमध्ये त्यांना घेण्यात आलेले आहे. परंतु गोष्ट इथे संपत नाही. 10 ते 15 दिवसाची कोठडी भोगून बेलवर हे सगळेजण बाहेर पडतील. यांचं वकीलपत्र घेण्यासाठी वकील देखील उपलब्ध असतील. हगवणे कुटुंबाची मानसिकता आज देखील बदललेली नाही, त्यांना कायद्याचा धाक आज देखील नाही.
आपल्याकडे असलेल्या पैशाच्या जोरावर आपण याच्यातून सुटू शकतो अशी मानसिकता आज देखील या कुटुंबाची असणार आहे. आता लोक विचारतील कायदा सक्त झाला पाहिजे, कायद्याची अंमलबजावणी चांगल्या रीतीने झाली पाहिजे, परंतु एक वकील म्हणून मला माहित आहे हुंडाबळीच्या विरोधामध्ये 100 जरी कायदे पारित करण्यात आले तरी जोपर्यंत मानसिकता बदलत नाही, जोपर्यंत हुंडा देण्याची मुलीच्या आई वडिलांची मानसिकता बदलत नाही, जोपर्यंत मुलगी ही घरावर भार असते आणि ती जर समजा सासरी गेली तर तिने सासरीच पडीक राहिलं पाहिजे अशी सडकी मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत कितीही कायदे आले तरी त्याचा काहीही उपयोग होऊ शकत नाही. मुलीच्या आई वडिलांनी सक्त हुंडा विरोध केला पाहिजे. मुलीच्या आई वडिलांना जर समजा सासरच्या लोकांकडून वेगवेगळ्या मागण्या केल्या जात असतील तर त्यांनी अगदी वाजत गाजत स्वतःच्या मुलीला घरी आणलं पाहिजे. घटस्फोट हा काही कुठला घाणेरडा रोग नाही, घटस्फोट हा काही गुन्हा नाही, ती सामाजिक परिस्थिती आहे. जर समजा तुमची मुलगी चुकली असेल तर तिच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा. परंतु या सासरच्या लोकांच्या नादामध्ये आणि त्यांच्या हव्यासापोटी मुलीची आणि स्वतःच्या सगळ्या घरादाराची राख रांगोळी करून घेणं मुलीचे आई वडील जेव्हा थांबवतील तेव्हाच या केसेस बंद होतील. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला प्रांजळपणे काय वाटतं हे कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा.